तर टेल्को सोडणं थोडंसं हेच होतं. पण मी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतली. माझ्या सुदैवानं 94 साली यू-पी-एस-सी मी पूर्वपरीक्षा पास झालो. मुख्य परीक्षा 2 महिने पुढे गेली आणि मला त्याचा फायदा झाला अभ्यास करायला. वेळ मिळाला. 4 महिने तिथे एस-आय-सीमध्ये काय होतं, की एकदा तुम्हाला ॲडमिशन मिळाली, तुम्ही नंतर परत मिळत नाही तिथे. मी कॅन्सल करून गेलो होतो. मग ते पॅरासाईट वगैरे राहिलो आम्ही एका रूममध्ये. 2च बेड्स होते. तर एक जण अभ्यास करायचा, 2 जण झोपायचे. या टाईपमध्ये तिथे आम्ही अभ्यास केला आणि त्या वर्षी मग मला इंटरव्ह्यूचा कॉलही आला आणि माझं आय-पी-एससाठी सिलेक्शन झालं. तर त्यामुळं आणि मला मणिपूर काडर मिळालं आणि 97 ते 99 हे 2 वर्ष जून 99 मी तिथे मणिपूरमध्ये होतो आणि तो काळ माझ्या दृष्टीनं खूपच म्हणजे संघर्षाचा काळ होता. कारण मणिपूर राज्यात त्यावेळी आता जी परिस्थिती आहे मणिपूरमध्ये ही वेगळी परिस्थिती. त्यावेळी केंद्रीय जी बलं होती सी-आर-पी-एफ, बी-एस-एफ यांच्यावरती हल्ले व्हायचे सारखे तिथे. इव्हन आमचं पण लाईफ सेटमध्येच होतं. म्हणजे मी नेहमीच बुलेट प्रूफ पटका असायचा डोक्यावरती, जॅकेट असायचं, माझ्या हातात एके असायची, माझ्याबरोबर 4 लोकं वेपन एस-एल-आर किंवा एकेवाले असायचे आणि असं करून मग ते आम्ही त्यांच्याशी फाईट करत होतो. ड्रग्सच्या काही केसेस उघडकीला आणल्या, काही सुरुवातीला तिथलं मला भाषा येत नव्हती, मणिपुरी भाषा शिकलो आणि त्याचं मग मला कळायला लागलं त्यांचे काय बोलतात. मग तो आता एकदा एस-पी साहेब आमचे बोलत होते, म्हणे माझा मुलगा भारतात गेलाय, मुलगी भारतात नाही येते. म्हणजे मी कुठे आहे? मला प्रश्न पडला, मी कुठे आहे म्हणजे? एक दिवस फोन आला, की एका मुलीला किडनॅप केलंय आणि गाडीचा नंबर पण दिला. तर मी लगेच माझी गाडी काढली, माझे अंगरक्षक होते सगळे. म्हटलं चला आपल्याला त्या मुलीची सुटका करायची. ते काही बोलले नाही मला माझे सहकारी. ते साहेब म्हणतायत तर चला म्हणे. तर आम्ही 4 किलोमीटर चेस केली आणि ती गाडी पकडली. मग पकडली, ज्याने पळून नेलं होतं त्या मुलीला त्यांना ताब्यात घेतलं, मुलीला सेपरेट केलं आणि मी घेऊन आलो पोलीस स्टेशनला. एस-पींना फोन केला. तर ते आपल्याला मला वाटलं आता साप खुश होगा, थोडा शाबासकी देगा वगैरे. तर ते काही झालंच नाही. एस-पी माझे हसायला लागले. मी म्हटलं काय झालं सर? ते म्हणे माझंही लग्न असंच झालंय माझं. तर म्हणजे तिथं लग्न. मग म्हटलं एवढा तमाशा कशाला? तुम्ही पोलीस स्टेशनला एफ-आय-आर करता. मग त्या दोन्ही पार्टीला बोलवून त्यांचे डॉक्युमेंट बघून ते काय जण संज्ञान आहे ते बघून मग त्यांना 2-4 दिवस घरी पाठवून नंतर रितसर लग्न करता. एवढ्या सगळ्या गोष्टी कशाला पाहिजेत? ते म्हणे आमचे कल्चर आहे म्हणे. तर मग मला त्यावेळी ती टूप पेटली, की कुठेही काम करायचं असेल तर लॉ ऑफ द लँड, स्थानिक तिथे जी काही संस्कृती आहे, चालीरीती आहेत, त्या माहिती करणं हे खूप गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टी तिथे मणिपूरमध्ये शिकायला मिळाल्या आणि मग एक दुर्दैवी घटना झाली ती 25 जानेवारी 1999 दुपारी 12ची वेळ होती आणि माझा एक खूप जवळचा मित्र दशरथ प्रसाद 94 बॅचचा आय-ए-एस ऑफिसर, तो मणिपूर टुरिझमचा डायरेक्टर होता आणि ते हॉटेल इम्फाळ अशोका तिथे त्याचं ऑफिस होतं. त्या ऑफिसच्या मागे माझं नुकतंच लग्न झालं होतं. ऑफिसच्या मागे 1 किलोमीटरवरती आमची 2nd बटालियन मणिपूर रायफल, तिथे मी आणि माझी मिसेस सुनीता, ती फॉरेस्ट सर्व्हिसमध्ये 96 बॅच, आम्ही दोघं जण तिथे होतो आणि त्याचवेळी बातमी आली की 2 अतिरेकी आले आणि त्यांनी ऑफिसमध्ये गोळ्या घातल्या आणि दशरथ प्रसाद इज नो मोर. ही 99ची गोष्ट आहे. त्यानंतर मग आमचं एक हे झालं की आपण इथे काम करण्यात जास्त काही हे नाही आहे. एक मार्ग जो होता म्हणजे लग्न झालेलंच होतं. मिसेसचं आंध्र प्रदेश काडर होतं, ती महाराष्ट्राचीच, नागपूरची आणि आम्हाला दोघांनाही आंध्र प्रदेश काडरमध्ये आम्ही राहू शकतो एकत्र. पती पत्नी एकत्रीकरण आपलं जे जिल्हा परिषदचा किंवा याचा ते अप्लाय केलं आणि मग मी आंध्र प्रदेशमध्ये आलो. तर ही सगळी कहाणी. अच्छा. पण असं आहे की म्हणजे तुमचं एकूण जर करिअरमध्ये बघितलं तर असे खूप इंटरेस्टिंग टप्पे आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं खूप मोठं काम या काळामध्ये गेल्या आता काय 26, 27, 30 वर्षांमध्ये तुमच्या हातून झालं. त्यातलं सगळ्यात चॅलेंजिंग कुठलं होतं? म्हणजे नक्षलवादाच्या बद्दल, नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचं ते होतं. मी आलो 99 साली आंध्र प्रदेशमध्ये आणि त्यावेळी नक्षलवाद अगदी पिकला होता. तर मला तेलुगू भाषा वगैरे येत नव्हती. मी पूर्ण नवा होतो. मी ॲडिशनल एस-पी रँकला होतो. तर त्यावेळी एच-जे दोरा म्हणून आमचे डायरेक्टर जनरल होते. खूपच विजनरी माणूस होते आणि मग ते म्हटले तू आता नक्षलाईट भागात जा
म्हणून मग त्यांनी आदिलाबाद जिल्ह्यामध्ये बेलमपल्ली नावाचं एक हे होतं हेडक्वार्टर, की ज्याच्यामध्ये 3 सब डिव्हिजनचा इंचार्ज ॲडिशनल SP रँकचा सेपरेट AR हेडक्वार्टर वगैरे त्या जिल्ह्यामध्येच नक्षलाईट भागासाठी बनवलं होतं. तिथे मला त्यांनी पाठवलं आणि तिथे आत्तापर्यंत जे आमच्या आंध्र प्रदेशचे किंवा तेलंगणाचे जे कोणी DG रँक ऑफिसर झाले, DGP, ते जनरली हे बेलमपल्ली ॲडिशनल SP झालेले आहेत म्हणजे. तर तिथे मला त्यांना आता आहे नाही मला काही माहिती नाही, पण त्यांनी मला पाठवलं तिथे. म्हणजे इव्हन आत्ता माझे प्रेझेंट DG आहेत त्यांच्याकडनंच मी चार्ज घेतला बेलमपल्लीचा. तर त्यांनी मला चार्ज देतानाही लिस्ट दिली सगळी. ते म्हणे हे बघ हे इन्फॉर्मंट आहेत, A कॅटेगरी, हे B कॅटेगरी, हे C कॅटेगरी, इतकं बारकाईनं काम करायचं. मग 1 वर्ष मी ॲडिशनल SP होतो. मग त्या काळात मी नक्षलवादाचा पूर्ण अभ्यास केला, की नक्षलवादी चळवळीमध्ये काय येत आहेत किंवा पोलीस स्टेशनमध्ये काय येत नाही आदिवासी लोक, या सगळ्या गोष्टी मी जेव्हा अभ्यास केला तर एक लक्षात आलं की 1980 साली जेव्हा पीपल्स वॉर ग्रुपची स्थापना झाली त्याचवेळी तिथे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये एक इंद्रवेल्ली नावाचं गाव आहे आणि त्या गावामध्ये नक्षलवाद्यांनी गावकऱ्यांना प्रोव्होक करून जी आपली स्वस्त धान्याची दुकानं आहेत ती लुटायचं असा प्लॅन केला होता मोठा. आणि त्यावेळी एका आमच्या असिस्टंट सब इन्स्पेक्टरला स्टॅबिंग झालं म्हणून आमच्या पोलिसांनी फायरिंग केलं आणि त्यात बरेचसे आदिवासी गेले. किती गेले तर सरकारी आकडा वेगळा आहे, ॲक्च्युअल आकडा वेगळा आहे, मी काही बोलत नाही त्याच्याविषयी. पण तेव्हापासनं आदिवासींनी पोलीस स्टेशनला जाणं बंद केलं आणि त्या भागातनं नक्षलवादी चळवळीकडे जाण्याचा ओघ वाढलेला आहे. ती गोष्ट लक्षात आली. त्याच्यापूर्वी नक्षलवाद्यांचा एक केसलापूर म्हणून गाव आहे, तिथे दरबार भरायचा की सरकारी अधिकारी जाऊन त्यांचं गाऱ्हाणं ऐकायचे आणि त्या दरबारामध्ये खूप मेसराम म्हणून तिथे एक कम्युनिटी, नागोबाची जत्रा, मराठीच बोलतात ते लोक, प्रधान आदिवासीमध्ये प्रधान, त्यांची मातृभाषा मराठी. तर त्या लोकांचं तो दरबार पण बंद झाला होता. तर मग ह्या सगळ्या गोष्टीचा मी अभ्यास केला आणि माझ्या सुदैवानं 2001ला मे महिन्यामध्ये त्याच जिल्ह्यामध्ये आदिलाबादमध्ये माझे प्रमोशनवरती SP आदिलाबाद म्हणूनच बदली झाली. आणि मग बदली झाल्यानंतर मी ऑलरेडी 1 वर्ष अभ्यास केला होता नक्षलवादी चळवळीचा. तर मी ठरवलं की आपण काहीतरी हे चित्र बदलायचं आहे. हे जे काही लोक पोलीस स्टेशनला येत नाहीत किंवा त्यांचे जे राय सेंटर असतात आदिवासी लोकांचे त्याच्यामध्ये ते पंचायत करतात, त्याच्यामध्ये इव्हन रेपच्या केसेस पण ते कॉम्प्रोमाइज करायचे, बैल दे त्याला किंवा 10,000 दे असं. आता SC ST केसमध्ये तुम्हाला माहिती आहे मिनिमम 3 लाख रुपये 1 लाख रुपये वगैरे कॉम्पेन्सेशन मिळतं सरकारकडनं जर आरोपी जर नॉन SC ST असेल तर. ते सगळं त्यांना माहिती नव्हत्या गोष्टी सगळ्या. मग सुरुवातीला मी त्यांच्यावर मिटिंग घेतल्या, त्यांना सांगितलं असा कायदा आहे, तुम्ही ज्या काही सोप्या म्हणजे साधे क्राईम्स आहेत, साधे गुन्हे, महिलांचं लग्नाचे असतील किंवा बाकी साधे गावामध्ये काहीतरी हे झालं, वाद झाला, ते करा, पण बाकी मर्डर रेप हे गुन्हे तुम्ही जर पोलीस स्टेशनला नाही आणले तर तुमच्या विरुद्ध आम्हाला कारवाई करावं लागेल. ते त्यांना समजून सांगितलं. त्यानंतर मग हे तुमच्यासाठी पोलीस मी कोसम हा प्रकल्प आम्ही तिथे आदिलाबाद जिल्ह्यामध्ये राबवला आणि ह्या प्रकल्पामध्ये आम्ही जे प्रिन्सिपल वापरलं होतं ते होतं कम्युनिटी पोलिसिंगचं कॅम्प मॉडेल. तर कॅम्प मॉडेलमध्ये C स्टँड फॉर कन्सल्टेशन, की तुम्ही ज्या भागामध्ये पोलिसिंग करताय त्या भागातल्या लोकांशी संपर्क साधा, त्यांचे गारा